ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण स्लीव्स डिझाइन पाहणार आहोत, ज्याची तयार उंची आहे 9.5 इंचावरती। आपण घेतली 10.5 इंच, वरच्या साईडने पाय ते 2 इंचावरती मार्क केलेला आहे। त्याच पद्धतीने आपण त्याचा मिडल जो आहे तो 3 इंचावरती घेतलेला आहे आणि त्याला 1.5 इंच पॉइंट देऊन घेतलेला आहे। वरुंदी आपण 1 इंचावरती घेतलेली आहे आणि कर शेप असा हलक्या हाताने देऊन घेतलेला आहे। पहा, आपण स्लीव्स डिझाइन बनवणार आहोत, कट वर्क स्लीव्स डिझाइन करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे। चारही पार्ट्स असे एकत्र करून घ्यायचे आणि फोल्ड करून व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पहा, आपण पूर्ण मधला जो आपण जो कट वर्कचा डिझाइनचा जो पोर्शन आहे तो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पहा, आता अस्तरची जी बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि सरळ जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर जशी आपण डिझाइन कट केली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे। ही पहा, आपण गोल न बनवता अशी थोडीशी स्क्वेअर टाइप अशी डिझाइन बनवलेली आहे। पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी स्टिच करायची आहे। आपल्याला थोडीशी शिलाई एक्स्ट्रा दुसऱ्या बाजूला येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मधला जो मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कट करायचं। त्यानंतर जिथे आपल्याला कट द्यायचं, ज्या साईडला आपण इथे थोडेसे कॉर्नर आलेले आहे तिथे व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचं आहे। लास्टपर्यंत फिनिशिंगमध्ये कट द्यायचा आहे, व्यवस्थित कट देऊन घ्यायचा आणि त्यानंतर पहा, असं सरळ जी बाजू आहे त्या बाजूने आतल्या साईडने व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण अस्तरचा कपडा हा आतल्या बाजूने करून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे, जेणेकरून पहा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जसं आपण कट घेतलेला आहे सेम तो यायला हवा या पद्धतीने। आणि त्यावरती व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। एक दाब शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची आहे। अस्तरचा कपडा दिसायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण आपण जेवढी डिझाइन बनवलेली आहे त्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे तुम्ही कॅनव्हासही वापरू शकता आणि नाही कॅनव्हास वापरला तरीही चालतो। दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने तुम्हाला विदाऊट कॅनव्हास सुद्धा ही डिझाइन बनवता येणार आहे। खूप सुंदर अशी डिझाइन आपली तयार होते। पहा, आता ह्या पद्धतीने पहा, आपण आता जशी डिझाइन आहे ती स्टिच करून घेतली। ही सरळच बाजू आहे आणि दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मी फोल्ड केलेलं आहे त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आणि व्यवस्थित अशी पहा, अस्तर आणि मेन फॅब्रिकची जी बॉटमची साईड आहे त्या बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं दाखवले त्याप्रमाणे तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहे। आपल्याला इथे कॅनव्हास लावायची गरज पडत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही डिझाइन बनवली तर तुम्हाला जर कॅनव्हास लावायचं असेल तर आधी पूर्ण स्लीव्ज रेडी करून घ्यायची आणि त्यानंतर डिझाइन बनवायची आहे। हे पहा, व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपली शिलाई आलेली आहे। फक्त आपल्याला चेक करायचं असतं आपण कपडा किती सोडलेला आहे, तो मेन फॅब्रिक आणि अस्तर सेम साईजचं सोडायचं, म्हणजे शिलाई देताना कमी जास्त असं होत नाही। आता व्यवस्थित अशी त्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। बॉटमच्या साईडला वर्कचं ब्लाऊज आहे त्यामुळे पहा थोडंसं खेचल्यासारखं मध्ये कपडा झालेला आहे, परंतु काही प्रॉब्लेम येणार नाही। व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अशी एकदम मस्त अशी ही डिझाइन तयार होणार आहे। अशा पद्धतीने पहा, आता आपण शिलाई देऊन घेतली त्याच पद्धतीने पूर्ण बाजूला आपल्याला काय करून घ्यायचं आहे, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने पहा, आता मी ते एक नॉट तयार केलेली आहे त्याच कपड्याची। त्याची किती मेजर आहे त्यापेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा असं घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि व्यवस्थित असे आपल्याला 3 नॉड अशा करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपण आता त्या नॉड लावून घेणार आहोत। व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं आहे। पहा, मिडलला व्यवस्थित सेंटरला केलं, त्या बाजूने आपण अर्धा इंच व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आणि 3 असे आपल्याला हे नॉड त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचे आहे। त्या डिझाइनमध्ये सुंदर अशी मस्त एकदम डिझाइन तयार होणार आहे। यामध्ये तुम्ही पॅचही लावू शकता, इथे नॉड लावूनही डिझाइन तयार करू शकता। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला तिन्ही नॉड जे आहेत ते सेट करून घ्यायचे आहेत आणि त्याच पद्धतीने त्या आता व्यवस्थित ठेवून स्टिच करायचे आहेत। अर्धा इंच अंतर फक्त सोडायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। ॲडजस्ट करायला थोडंसं आपल्याला मागे पुढे होतं, परंतु व्यवस्थित ठेवून जिथे मार्क केलं आहे तिथेच ठेवायचं आहे आणि अर्धा इंच त्याची जी एक्स्ट्राची जी नॉड आहे ती आतल्या बाजूला ठेवायची आहे। त्यामुळे डिझाइनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असं आपल्याला त्या बाजूने आपण तीनही नॉड लावून घेतलेले आहे त्याच पद्धतीने सेम याही बाजूला लावायचे आहेत। फक्त कुठली नॉड कुठल्या बाजूने ठेवलेली आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं
त्यामुळे डिझाईन कशी खराब होणार नाही. आपल्याला क्रॉसमध्ये आपल्याला ह्या नॉड अटॅच करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा तिन्ही नॉड लावायचे आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित चेक करून अर्धा इंच अंतर सोडून या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहा आता एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला यावरती डबल एक शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून लूक एकदम सुंदर येतो आणि एकदम फिक्स होऊन जातात, त्या निघायची शक्यता नसते. त्यामुळे आपल्याला इथे डबल शिलाई द्यायची असते. अशा पद्धतीने पहा व्यवस्थित अशी आपण पूर्ण लास्टपर्यंत त्याला अशी डिझाईनवरती शिलाई देऊन घेणार आहोत. खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन रेडी झालेली आहे. पहा व्यवस्थित असं लूक येणार आहे या स्लीवचा. एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करायचा आहे. एक्स्ट्राच्या आतमध्ये नॉट जी राहिलेली आहे ती कट करून घ्यायची आहे. आता ह्याला मध्ये आपण एक शो बटन लावून घेणार आहोत, जेणेकरून ह्याचा लूक अजूनही सुंदर येणार आहे. इथे तुम्ही छोटासा बटरफ्लाय करूनही लावू शकता किंवा शो बटनही लावू शकता. नॉडचे जे सहा नॉडचे जे सेंटर आलेले आहेत मध्ये ते बरोबर एकत्र घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती शो बटन अटॅच करायचं आहे. साडीचा जो कॉन्ट्रास्ट कलर असेल तर तोही तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीचं तुम्ही इथे शो बटन यूज करू शकता. पहा खूप दिवस झाला आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत. गावी गेले असल्यामुळे व्हिडिओ मला अपलोड करता आलेले नाही आहेत. हा आपला खूप दिवसानंतर पहिला व्हिडिओ येत आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण सुंदर असं याला शो बटन लावून घेतलेलं आहे. 3-4 वेळा टक करून त्याला पूर्ण फिक्स करायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. 3-4 वेळा पूर्ण कुठलीही वेळेस तुम्ही जर शो बटन लावत असाल 2-3 वेळा त्याला टक करायचंच असते. हे पहा आता एक्स्ट्राचे जे नॉड आहेत आपल्या त्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. जेवढी शिलाईमध्ये गेलेली आहे तेवढीच ठेवायची आहे. अशा पद्धतीने पहा आपली ही स्लीवची जी डिझाईन आहे ती रेडी झालेली आहे. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी मस्त अशी डिझाईन आपली ही तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.